महिंद्रा कंपनीनं चीनच्या एका कंपनीसोबत 25,000 कोटींचा करार केलेला आहे। इलेक्ट्रिक कार बनविण्याचा हा प्रकल्प असल्याची माहिती आता समोर येते। मात्र महिंद्राचं मदर युनिट हे नाशिकला असताना प्रकल्प गुजरातला गेल्यानं उद्योजक चांगलेच नाराज झालेले आहेत। महिंद्रा कंपनीवर नाशिकमधील बहुतांश छोट्या कंपन्या अवलंबून आहेत। औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यानंतर आता मुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्र्यांना भेटणार आहेत आणि या संपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहेत। या संपूर्ण विषयावरती संजय शिरसाट आणि नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील आपण पाहूयात। असं काही नाहीये, एखादा प्रोजेक्ट इकडे तिकडे गेल्याने महाराष्ट्राच्या प्रगतीवर कोणताही परिणाम होत नसतो। आता परवाच्या दिवशी इथं उद्योग मंत्री येत आहेत। आता 2,000 कोटीचे प्रकल्पाचे आम्ही आता भूमिपूजन करतो। म्हणून आता महाराष्ट्र हा समृद्धीकडे चाललेला आहे। महाराष्ट्र हा एक नंबर आहे आणि तो एक नंबरच राहील। मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठा प्रकल्प महिंद्रा आणि याच्यातून महाराष्ट्रामध्ये येतोय। मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार येतोय, नवीन प्रकल्प उभे राहत आहेत। म्हणून उगाच कुठली तरी चुकीची बातमी देऊन महाराष्ट्राचं विकासाचं वातावरण कोणी खराब करू नये। तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रकल्पाची माहिती मी उद्योग मंत्र्यांकडून घेतो आणि घरपोच करतो तुम्हाला पाहिजे तर, जेणेकरून बसून पुरा दिवस बातम्या चालवत राहा। कदाचित उद्या चॅनलवरून मागे पुढे झालं तर त्या महिंद्रा तरी काम करू शकाल। विधानसभा निवडणुकीसाठी